ओम शांती. पहिल्या लेसनमध्ये, राजयोगाच्या पहिल्या लेसनमध्ये आपण जाणून घेतलं की आत्मा ही एक अजर अमर अविनाशी शक्ती आहे, सत्ता आहे. आणि मी देह नाही, परंतु मी एक आत्मा आहे. आत्मामध्ये 3 सूक्ष्म शक्ती आहेत: मन, बुद्धी आणि संस्कार. आत्मा ही 7 गुणांनी बनलेली आहे. आत्माचे ओरिजिनल 7 गुण आहेत, हेही आपण जाणून घेतले. आत्माचं रूप कसं आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे, कारण की आपण आत्माला साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही. आत्मा ज्याप्रमाणे हवा आहे, हवेला आपण रिअलाईज करतो, हवा दिसत नाही, त्याचप्रमाणे आत्मा ही आपल्या शरीरामध्ये आहे, तिला आपण रिअलाईज करतो. आपल्याला ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही आणि तिला पाहण्यासाठी तर दिव्यदृष्टी पाहिजे, ती गॉडली गिफ्ट असते. तर आत्मा ही एकदम सूक्ष्म आहे, ज्योतिबिंदू स्वरूप आहे. मग तिचं शरीरामध्ये निवासस्थान कुठे आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे, कारण की बरेच जण म्हणतात की हार्टमध्ये असतं, शरीरामध्ये. पण आज आपण बघतो हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं, आपल्याला माहिती आहे. मग आत्मा शरीरातून निघून गेली म्हणजे आपण म्हणतो की मृत्यू झाला. आणि आज आपण बघतो की हार्टचं ट्रान्सप्लांटेशन होतं, म्हणजेच याच्यावरून सिद्ध होतं की आत्मा ही हार्टमध्ये म्हणजेच हृदयात नसते, तर आत्माच्या जे शरीरामध्ये निवासस्थान आहे ते म्हणजे आहे भ्रुकुटी, ज्याला म्हणतात की मस्तक. आपलं जे मस्तक आहे, ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलामस, याच्यामध्ये आत्माचं स्थान असतं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण मंदिरात जातो किंवा असंही, तर टिळा कुठे लावला जातो? मस्तकावर लावला जातो, कपाळावर लावला जातो, है ना. तर कुठे गालावर किंवा नाकावर टिळा लावला जात नाही. तर कपाळावर टिळा का लावला जातो? याच्यावरून हे सिद्ध होतं की आत्माचं स्थान हे कपाळावर म्हणजे मस्तकावर आहे. आत्मा ही राजा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की राजयोग म्हणजेच काय? राजाई. राजयोगमुळे आपल्याला राज्य करता येतं आपल्या कर्मेंद्रियांवर, आणि म्हणूनच आत्माला काय म्हटलेलं आहे? राजा असं म्हटलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्याला आपल्या कर्मेंद्रियांवर राज्य करता आलं तर तो स्वराज्य अधिकारी म्हटला जातो. तर म्हणूनच की राजयुगामुळे आपण आपलं जीवन अनुशासित बनवू शकतो. म्हणजेच काय? आपण आपल्या कर्मेंद्रियांवर कंट्रोल करू शकतो. आणि म्हणूनच म्हटलं की राजयोगमुळे आपल्याला राजाई मिळते, म्हणजे आपल्याला स्वतःवर राज्य करता येतं. दुसऱ्यांवर राज्य नाही करायचं आपल्याला, परंतु आपल्याला स्वतःवर राज्य करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे काय? की आपल्याला भविष्यामध्ये राजाई प्राप्त होते. आता भविष्य म्हणजे काय? की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वर्तमानमध्ये कलियुग सुरू आहे आणि येणारं जे युग आहे ते सत्ययुग असणार आहे. आणि अशा या सत्ययुगामध्ये जाण्यासाठी तिथे राजाई प्राप्त करण्यासाठी राजयुगाचा अभ्यास आवश्यक आहे. आणि म्हणूनच राजयोग म्हणजेच राजा उनका राजा बनानेवाला योग असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला हे सगळं क्लिअर झालंच असेल की आत्मा ही कशी आहे? अतिसूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आहे. आणि म्हणूनच मंदिरात गेल्यानंतर बघा आपण काय करतो की आधी चप्पल बाहेर काढतो, आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर तिथे पुजारी असेल तेव्हा तो आपल्याला काय लावतो? टिळा लावतो. म्हणजेच काय? की आपण काय केलं? चप्पल बाहेर काढले. म्हणजेच काय? की या शरीररूपी चप्पलला तुम्ही विसरून जा. पुजारीने टिळा लावला म्हणजेच काय? स्वतःला तुम्ही आत्मा समजा.
आता तिथे चंदनाचा टिळा असेल, तो चंदनाचा लावला जातो. तर चंदन कसं असतं, एकदम शीतल असतं, थंड असतं. म्हणजे आत्मा पण कशी आहे, शांत आहे. आणि शांत चित्ताने तुम्ही प्रभूचं नामस्मरण करा. म्हणजे तेव्हा तुम्हाला काय होणार, प्राप्ती होणार. जे स्वतःला आत्मा समजून तुम्ही आठवण करा, हेच आपल्यांना सांगितलं जातं आणि आपण हे अप्रत्यक्षपणे करत आलेलो आहेत. आता हे तर झालं की आत्माचं रूप कसं, अतिसूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आत्मा अजर अमर अविनाशी आहे. आत्माचे कर्तव्य काय आहे, तर आत्माचे जे कर्तव्य आहे की ती कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणूनच तिचं कर्तव्य आहे, तिला जे काही पार्ट मिळालेला आहे, रोल मिळालेला आहे, तो तिने ॲक्युरेटपणे प्ले करणं, हेच तिचं काय आहे, कर्तव्य आहे. आता आत्मा जी येते कुठून आणि जाते कुठे, जे मी तुम्हाला सांगितलं की मी आजच्या या लेसनमध्ये सांगणार आहे की आत्माचे जे मूळ घर आहे ते कुठलं आहे. कारण की शरीर हे जे काही आहे हे तर तात्पुरते आहे, परंतु आत्माचं जे मूळ घर आहे ते तर सूर्य चंद्र तारांगणच्याही पार पलीकडे आहे. आणि मग त्या घराचं नाव काय आहे, तर त्या घराचं नाव आहे ते म्हणजे आहे परमधाम. आणि परमधाममधून आत्मा या सृष्टीवर येते पार्ट प्ले करण्यासाठी. म्हणजेच काय, याच्यावरून हे सिद्ध होतं की आपण सगळे कोण झालो, ॲक्टर झालो, कलाकार झालो. आणि प्रत्येकाला जो काही रोल मिळालेला आहे त्याने तो रोल कसा करावा, आनंदाने प्ले करावा. कारण की डायरेक्टर कोण आहे, डायरेक्टर म्हणतात ना, डायरेक्टर ही गॉड आहे, म्हणजेच परमपिता परमात्मा आहे. आणि परमात्माने जो काही आपल्याला रोल दिलेला आहे तो आपण ॲक्युरेटपणे प्ले करणं. परमात्माने तर रोल दिलेला नाही, तो तर आपल्याला आपल्या कर्माद्वारेच मिळालेला आहे, हे तर निश्चितच आहे. मग का नाही आपण त्याला आनंदाने प्ले करावा. तर चला, तुम्हाला मी 3 लोकांबद्दल माहिती सांगते. आपण नेहमी एक म्हण ऐकत असतो आणि ती म्हणजे काय, की तिन्ही लोकांच्या स्वामी आई विना भिकारी. मग ते 3 लोक कुठले आहेत, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर एक तर मी तुम्हाला सांगितलं की आत्माचं जे मूळ घर आहे ते म्हणजे कुठलं, परमधाम. तर परमधाम ज्याला वेगवेगळी नावंसुद्धा दिलेली आहेत. तर वेगवेगळी नावं कुठले दिलेली आहेत, परमधामलाच शांतीधाम असं म्हटलं जातं. परमधामला शांतीधाम का म्हटलं जातं, कारण की आत्मा तिथे एकदम शांत अवस्थेत असते. आत्माला तिथे शरीर नाही आहे आणि तिथे शांती आहे, आवाज नाही आहे तिथे. आणि म्हणून त्याला शांतीधाम, निर्वाणधाम असं म्हटलेलं आहे. वाणीसे परे म्हणजे आवाज नाही. त्याला परलोकसुद्धा म्हटलेलं आहे, निराकारी दुनिया असं म्हटलेलं आहे, ब्रह्मांड असं म्हटलेलं आहे. बरीच नावं दिलेली आहेत, परंतु आपण त्याला म्हणतो की ते आपलं घर आहे, स्वीट होम आहे. पहा, जसं आपण कुठे फिरायला गेलो, तर फिरायला गेले की आपल्यांना आपल्या घराची आठवण येते आणि आपण काय म्हणतो, आता कधी एकदा आपण घरी जाऊ आणि घरी आल्यावर निवांत झोपू, आराम करू. म्हणजेच काय, की प्रत्येकाला आपलं घर काय असतं, प्रिय असतं. आता इथे आपण या सृष्टीवर आहोत, तर हे आपलं टेम्पररी घर आहे. परंतु आत्माचे जे घर आहे ते म्हणजेच कुठलं, परमधाम. त्याला सोल वर्ल्ड असं म्हटलेलं आहे. आणि यालाच परमपिता परमात्मा जे आपले आत्माचे पिता आहेत, तर त्यांचंसुद्धा हे निवासस्थान आहे. म्हणून त्याला ऊच ते उच्च धाम असं म्हटलेलं आहे, पवित्र धाम असं म्हटलेलं आहे.
इथे सर्व काही आत्मा एकदम बिंदू स्वरूपात आपल्यांना दिसतील. परमधाममध्ये जो प्रकाश आहे सोनेरी लाल प्रकाश असतो. मग जेव्हा आत्मा ह्या सृष्टीवर परमधाममधून येते तर त्यावेळेस ती अशरीरी येते, शरीर घेऊन येत नाही. शरीर तर आत्माला इथे या सृष्टीवर तिला मिळतं आणि म्हणूनच म्हटलं जातं की अकेले आये थे अकेले जाना आहे असं म्हटलं जातं. आणि हे 5 तत्वांचे जे शरीर आहे हे प्रकृतीला सुपूर्त केलं जातं, म्हणजे 5 तत्वांमध्येच विलीन होतं. जे आत्मा येते कशी तर एकटीच येते आणि जाते सुद्धा कशीच एकटीच जाते. म्हणजे आपल्याला हे निश्चित माहिती पाहिजे की माझं जे मूळ घर आहे ते आहे परमधाम. ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी या लोकला म्हटलेलं आहे साकार मनुष्य लोक. हे साकार मनुष्य लोक मला तात्पुरते मिळालेले आहे पार्ट प्ले करण्यासाठी. आता या साकार मनुष्य लोक म्हणजे इथे काही आत्मा जेव्हा शरीरात आली तर त्यावेळेस ती काय कर्म करायला लागते. सूर्य चंद्र तारांगणपर्यंत सीमित वर्ल्ड असं म्हटलं जातं. तर साकार मनुष्य लोकाच्याही वरती एक लोक आहे. तुम्हाला चित्रात दिसेल की ते लोक म्हणजेच काय की त्याला म्हटलंय सूक्ष्म लोक, ज्याला भक्ती मार्गात देवलोकसुद्धा म्हटलं जातं आणि फरिश्तों की दुनियासुद्धा म्हटलेलं आहे. आता ह्या सूक्ष्म लोकमध्ये 3 देवता असतात आणि त्यांनाही शरीर आहे, परंतु ते आहे सूक्ष्म शरीर आणि म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे फरिश्तों की दुनिया. ब्रह्मा विष्णू आणि शंकर हे 3 देवता या सूक्ष्म लोकामध्ये राहतात. तर हे 3 लोक म्हणजेच काय की आपण ह्या सृष्टीमध्ये आलेलो आहोत फक्त आणि फक्त पाहुणे म्हणून. आपलं मूळ जे घर आहे ते म्हणजे कुठलं परमधाम. तर तुम्हाला समजलंच असेल की आत्मा येते कुठून तर परमधाममधून येते, परंतु आत्मा जाणार कशी तर हे तुम्हाला आता राजयोगामुळे समजणार की आत्मा येते घरातून एकदम शुद्ध आणि म्हणूनच तिला परत जाण्यासाठी सुद्धा शुद्ध बनावंच लागतं. परंतु ती शुद्ध कशी बनणार त्याची काहीतरी विधी असणार आणि ती विधी आपल्याला परमपिता परमात्माकडून समजते आणि ते आपल्याला येऊन सांगतात. ते त्यांचा स्वतःचाही परिचय आपल्याला करून देतात. मग परमपिता परमात्मा यांचा सत्य परिचय काय आहे, ज्यांना आपण परमेश्वर भगवान म्हणतो, तर त्यांचा सत्य परिचय काय आहे तर हे आपण आता पुढच्या लेसनमध्ये जाणून घेणार आहोत. ओम शांती.